नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की कौशिकी घरी परत येत असते आणि जेव्हा तारीनी केदार तिला पाहतात तेव्हा ते तिच्याशी बोलण्यासाठी जातात. पण ही कौशिकी त्यांच्याशी बोलतही नाही आणि त्यांच्याकडे नीट बघतही नाही. पण त्यानंतर जेव्हा ती घरात येते तेव्हा ती पाठीमागे उभ्या असणाऱ्या तारिणीला फक्त इतकंच विचारते की तू खरंच त्या गुलाबला आपल्या घरामध्ये पाहिलं होतं का? आणि त्यावेळी तारिणी म्हणते, हो कौशिकीताई, मी गुलाबला युवराज भाऊजींच्या खोलीत पाहिलं होतं. आणि मग ती त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सगळं कौशिकीला सांगते आणि त्यामुळे कौशिकीच्या तोंडून एकही शब्द निघत नाही. तर दुसरा सीन आपण असा पाहतो की ती जी रेखा असते ती निशीला पाणी देत असते, तिला सांगत असते की बाळा काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि मग ती पद्मिनीकडे जात तिला म्हणू लागते की पद्मिनीताई, तुम्ही त्या तारिणीचा आणि केदारचा त्रास आत्ता सहन करताय, पण आम्ही ना गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांना सहन करतोय, पण आता याची झळ ना आपल्या लेकरांना बसायला लागली. त्यामुळे आता आपल्याला ना त्या दोघांचा काय तो सोक्षमोक्ष लावावाच लागेल. आणि त्यावर पद्मिनीसुद्धा हो म्हणते. आणि त्यांचं हे जे बोलणं सुरू असताना तेव्हाच तिथे येते चेतना आणि त्यांना सांगते की बाहेर कौशिकी आली. आणि ते ऐकून ती निशी तर बाहेर धावतच सुटते. इकडे कौशिकी फोनवर बोलत असते तर निशी रडतच तिला मिठी मारते आणि म्हणू लागते की कौशिकीताई, मला माहीत होतं माझ्या युवीला तुम्ही नक्की जेलमधून सोडवाल, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता, प्लीज मला सांगा ना कुठे आहे युवी? आणि त्यावेळी तिची ती अवस्था पाहून ना कौशिकीलाही वाईट वाटतं, त्रास होतो. ती तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागते, पण या निशीची अवस्था इतकी वाईट असते की ती काहीही ऐकून घेत नाही. मुळात ती त्या मनस्थितीतच नसते. फक्त युवराज कुठे आहे, तो कसा आहे, इतकंच ती कौशिकीला विचारत असते. कौशिकी तिला म्हणते की निशी, आधी तू शांत हो, मी तुला सगळं काही सांगते. आणि मग ती तिला खुर्चीवर बसवते. पण तितक्यात पद्मिनीच तिला विचारते की कौशिकी, काय झाले, खरं खरं सांग, कुठे आहे माझा युवराज? निशीसुद्धा म्हणते की पोलीस त्याला घेऊन येत आहेत का? आणि त्यावेळी कौशिकी सगळ्यांना शांत करताना म्हणते की नाही, युवराजला बेल मिळू शकत नाही, तो आता 7 दिवस तरी काही घरी परत येत नाही. आणि कौशिकीचं ते बोलणं ऐकून तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. युवराजला बेल मिळू शकत नाही, तो घरी परत येऊ शकत नाही, हे कळल्यानंतर पद्मिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती खूप आरडाओरडा करते, कौशिकीलाच दोष देऊ लागते, म्हणू लागते की काय गं, तू तर कौशिकी खांडेकर आहेस ना, तू वाटेल ते करू शकतेस ना, मग आता काय झालं? आणि त्यावेळी त्या काका म्हणतात की अगं पद्मिनी, जरा शांत हो, त्या पोरीला बोलू दे. पण पद्मिनी ऐकत नाही. त्यावेळी कौशिकी मोठ्याने ओरडूनच सांगते की प्लीज माझं ऐकून घ्या. आणि मग ती सगळ्यांना हे सांगते की त्या गुलाबचे आणि आपल्या युवराजचे काहीतरी संबंध होते, ते दोघे एकमेकांचे मित्र होते. आणि आता जोपर्यंत युवराज निर्दोष आहे हे कोर्टात सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत तो काही घरी परत येऊ शकत नाही. आणि ते ऐकून निशी तर पूर्णपणे खचूनच जाते आणि त्यासोबत पद्मिनीसुद्धा. तर दया काका कौशिकीला बाजूला घेऊन विचारत असतात की कौशिकी, हा सगळा काय प्रकार आहे? तर कौशिकी रडतच म्हणते की दया काका, खरंच आपण काही करू शकत नाही. आणि त्यामुळे दया काका हतबल होत म्हणतात की म्हणजे आता युवराज काही 7 दिवस घरी येत नाही आणि तोपर्यंत तारिणीला आणि केदारला घराबाहेर राहावं लागणार, मला खरंच हे नाही सहन होत. आणि मग ते कौशिकीलाच विनवणी करतात की तू प्लीज या दोघांना घरात घे, माझी लेकरं काल रात्रीपासून घराच्या बाहेर आहेत. आणि त्यावेळी कौशिकी ही हो म्हणते आणि दरवाजा उघडायला जाते. पण जेव्हा पद्मिनी ते पाहते तेव्हा ती बाई खूप चिडते आणि कौशिकीला हाताला धरूनच मागे खेचते. पण कौशिकीने दरवाजा उघडलेला असतो. पद्मिनी चिडून म्हणत असते की कौशिकी, हे काय करतेस तू? ज्यांच्यामुळे माझ्या लेकावर आज ही वेळ आली आहे, ज्यांच्यामुळे तो पोलीस स्टेशनमध्ये गेलाय, त्यांना तू परत या घरात घेते? अगं, या तारिणीने ना आधी यांच्याबाबत सुद्धा हेच केलं होतं, खोटं स्टेटमेंट देऊन त्यांना खुनाच्या आरोपाखाली अडकवलं होतं. पण त्यावेळी तिचा डाव फसला, म्हणून आता तिने बरोबर युवराजला या सगळ्यात गोवलंय. पण त्यावेळी कौशिकी मात्र खूप मोठ्याने ओरडते आणि त्या पद्मिनीला म्हणते की काकू प्लीज बस करा आता हे सगळं. त्यावेळीसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तारिणीने काहीही चुकीचं स्टेटमेंट दिलेलं नाही आहे, तिने योग्य ते स्टेटमेंट दिलं होतं. आणि इनफॅक्ट तिच्याचमुळे दयाकाकांची त्या सगळ्यातून सुटका झाली आणि ते निर्दोष घरी परत आले आहेत, हे तुम्ही अमान्य करून चालणारच नाही. आणि आतासुद्धा ती जे काही बोलते ना ते योग्य आहे. तर पद्मिनी विचारते, म्हणजे तुला काय
म्हणायचं या तारिणीने खरंच गुलाबला आपल्या घरात पाहिलं होतं का? आणि तेव्हा कौशिकी सांगते हो, ती जे बोलते ना ते अगदी योग्य आहे आणि फक्त तारिणीने नाही तर मी सुद्धा त्या गुलाबला या घरामध्ये पाहिलं आहे. आणि मग ती सर्वांना हे सांगते की गुलाब युवराजच्या आणि निशीच्या हळदीमध्ये आला होता. इनफॅक्ट तो निशीला सुद्धा भेटला होता आणि मी हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि ते ऐकून घरात असणाऱ्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. पुढे कौशिकी त्यांना हेही सांगते की तारिणीने आपल्याला त्यावेळी सांगण्याचा प्रयत्नही केला होता की युवराजचा एक मित्र त्याच्या रूममध्ये आहे. आपण त्याबाबत युवराजकडे विचारणा केली पण त्याने काही सांगितलं नाही आणि जेव्हा आपण त्याच्या रूममध्ये गेलो तेव्हा तिथेही कोणी नव्हतं. पण खरं तर त्यावेळी तो गुलाब तिथेच होता, फक्त आपल्या नजरेला पडला नाही. आणि आता ना हे सिद्ध झालं आहे की त्या गुलाबचे आणि युवराजचे संबंध होते. ते दोघेजण एकमेकांचे मित्र होते आणि ते ऐकून पद्मिनीच्या तोंडून तर शब्दच निघत नाही. पुढे कौशिकी असंही म्हणते की काकू, जर तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल ना तर मग मला इतकंच सांगा की जेव्हा मी गुलाबची केस त्या युवराजला हँडल करायला दिली होती तेव्हा त्याने खोटा साक्षीदार का उभा केला, कशासाठी? आणि त्यावेळी पद्मिनी खुशाल असं म्हणते की अगं तुझं मन जिंकण्यासाठी. माझ्या युवराजबद्दल या घरात कोणीही चांगलं बोलत नाही, त्याला सगळे नालायक ठरवतात आणि म्हणून त्याने तो खोटा साक्षीदार उभा केला होता. त्याला असं वाटलं होतं की ताई आपल्याला शाब्बासकी देईल आणि आता तूच त्याच्यावर हे असे घाणेरडे आरोप करते. त्यामुळे कौशिकी म्हणते की मी काही चुकीचं बोलत नाही आहे, जे खरं आहे तेच मी बोलते. आणि इनफॅक्ट माझं असंच मत आहे की जर युवराज निर्दोष असेल ना तर त्याची सुटका व्हावी आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि मग ती तारिणीला सुद्धा विचारते की तारिणी, तुलाही असंच वाटतंय ना की युवराजची या सगळ्यात काही चूक नसणार आहे? त्या गुलाबच्या सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये युवराजचा काहीच सहभाग नसणार आहे. आणि त्यावेळी तारिणी फक्त इतकंच म्हणते की ताई, जोपर्यंत सत्य समोर येत नाही ना तोपर्यंत आपण कोणताच निष्कर्ष काढायला नको. पण त्यामुळे ती निशी खूप चिडते आणि तारिणीच्या अंगावरच धावून जाते. कौशिकी तिला थांबवण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करते पण ती मुलगी कौशिकीला जोरात धक्का देते आणि तारिणीच्या अंगावर धावून जाते. पण त्याआधीच ती चक्कर येऊन खाली कोसळते, त्यामुळे सगळेच घाबरतात. तारिणी निशीला सावरते, कौशिकीही पुढे धाव घेते. पण निशीची आई रेखा धावतच तिथे येते. ती कौशिकीला आणि तारिणीला अक्षरशः धक्के देत बाजूला काढते आणि म्हणू लागते की माझ्या लेकीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, तुम्ही माझ्या लेकीच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. आणि तिला हे असं वागताना बोलताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पुढेही निशीची आई असं सुद्धा म्हणते की आत्तापर्यंत मी फक्त ऐकत होते की या घरात माझी लेक एकटी पडली आहे, पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे आता जोपर्यंत तिचा नवरा म्हणजेच युवराज या घरात परत येत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. मी माझ्या लेकीला एकटं पडू देणार नाही. आणि मग ती आणि पद्मिनी मिळून निशीला आतमध्ये घेऊन जातात. तर कौशिकी फायनली तारिणीला आणि केदारला घरात पुन्हा घेते आणि त्यावेळी ते दोघेजण रडतच दयानंदला मिठी मारतात आणि तो त्यांना समजावत शांत करतो. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की घरात जे काही वातावरण असतं त्यामुळे तारिणी आणि केदार काळजीत असतात. तारिणीला निशीची काळजी वाटत असते आणि केदारला असं वाटत असतं की जर चुकून युवराज निर्दोष सुटला तर मग काय करायचं. तारिणी विचारते की अरे पण असं कसं होईल. आणि त्यावेळी केदार तिला सांगतो की तुला माहिती आहे ना गुलाबने आपल्याला काय सांगितलं होतं की त्या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे तो आपल्याच आजूबाजूला आहे. गुलाब तर काय आता हयात नाही, पण युवराजला पोलिसांनी पकडले आणि कदाचित जर त्या मास्टर माइंडला असं वाटलं की जर युवराजच्या मार्फत क्राईम युनिट त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मग तो नक्कीच युवराजची या सगळ्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करणार आणि कदाचित तोच या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंडही असणार. आणि त्यावर तारिणीही हो म्हणते, पण त्यांना प्रश्न पडलेला असतो की तो किंवा ती व्यक्ती नेमकं आहे तरी कोण. दुसरीकडे कामत निशीला चेक करायला घरी येतात आणि त्यावेळी त्यांच्यासमोर सुद्धा पद्मिनी, रेखा, दयानंद आणि कौशिकीसोबत वाद घालत असतात. त्यानंतर कामतच त्यांना सांगतो की हे बघा, वाद घालू नका, शांत राहा, होईल सगळं ठीक. आणि निशीलाही जास्त काही झालेलं नाही आहे, फक्त विकनेस आला आहे. आणि मग तो तिला गोळ्या औषधं देतो आणि तेथून बाहेर पडतो. पण त्यानंतरसुद्धा या सगळ्यांची भांडणं काही थांबलेली नसतात. त्यानंतर मग आपल्याला पुढचा
असा पाहायला मिळतो की तारिणी आणि केदार कामतांकडे जातात, त्यांच्याकडे निशीची चौकशी करतात. त्यावेळी ते सांगतात की ते आता ठीक आहे, काळजी करू नका. पण मग त्यानंतर ते तारिणीकडून एक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतात. ते तिला म्हणत असतात की अगं, मी असं ऐकलं आहे की तू स्टेटमेंट दिलं की तू त्या गुलाबला या घरात पाहिलं होतं. पण मला सांग, तू फक्त त्याला पाहिलं की त्याचं आणि युवराजचं संभाषण ऐकलं? तुझ्याकडे त्यांच्या विरोधात काही पुरावा आहे का गं? आणि त्यावेळी तारिणी म्हणते, नाही, असं काहीच नाही आहे. इनफॅक्ट मला त्यावेळी माहितीही नव्हतं की तो गुलाब आहे. मला आज जेव्हा पोलिसांनी फोटो दाखवला ना, तेव्हाच समजलं. मी फक्त त्यांना युवराज भाऊजींच्या रूममध्ये पाहिलं होतं, इतकंच. आणि ते ऐकून कामत म्हणतो की हो हो, ठीक आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.